पाणी असं काय करणार आमच्या संघ याचा कधी विचारच नाही केला तर बा मी ना. सगळ्यात पहिले जय भीम जी शिवराज जय महाराष्ट्र भावनो. सॉरी रे बा तुम्हाला पहिले काऊन की आपण 2-3 दिवस झाले काही ब्लॉग टाकलेच नाही. बरं ते जाऊ दे, आता आपले कंटिन्यू ब्लॉग येते पण आपल्याला झाला आता संग्रामपूरला कपडे टाकला तर आपण जर आपल्याला कपडे घेऊन येणार मग शिवली की नाही काय माहिती तेही माहिती नाही आपल्याला. असंच चाललं आपण रॅन्डम डायरेक्ट. बरं ते जाऊ दे, हे पाय देशी जुगाड अशी कोणाची गाडी बंद पडली आहे असं टुचकणी करून येतात आमच्या इकडे. त्याचं टायलंड पाहून 2 मिनिटात आपण वरोड मध्ये पोहोचलो बा. आणि वरोड मधून 5 मिनिटात आपण संग्रामपूरला पोहोचलो. चला मग डायरेक्ट कपडे दुकानावर जाऊन पाहू पण काय उघडाय की बंद आहे. दुकानात येऊन पाहतो दुकान तर बंद रे बा. मी आता माणसाला फोन लावून पाहू पण कुठे आता. माणूस म्हणे बा मी तर घरी आलो म्हणे बा, पण तशी म्हणे त्या कपडे झाले नाही म्हणे तू शिवायचं राहिला. मी आता असं कोण बा. चला बा मग आता निघालो रे आपण घराच्या रस्त्यानं. पण हे मोसम एवढा खतरनाक होत की मी आता काय सांगा आता घरी जाऊ देते की काय माहिती. आता कपडं काव शार अपाय झालं बस वरवडले पोहोचलोच फक्त तेवढं तर एवढं खतरनाक पाणी चालू झालं की मी आता बेकारच काम झालं. तर आपल्याला ओलच व्हायला त्या पाण्यातच आपण डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो बा. आपण पेट्रोल पंपावर येऊन नाही कायचं काय रे बा. याच्या खाली सगळं पाणीच पाणी लागलं. पाणी एवढे पडले की पूर्ण नदी नाली एक झाली ना हो. पण अशा टायमात काय चाय प्यायची मजा वेगळीच आहे. ते पाणी थांबल्याबरोबर पहिले चाय प्यायला जातो बा. अर्धा 1 घंटा थांबून पाणी झालं बा बंद. मग तुम्हाला माहिती आहे समजा भूक फुकटच्या आगोळ सोडत नाही. पण अशा मोसम मध्ये चाय प्यायची मजा वेगळीच आहे बरोबर. चाय पिऊन निघालो डायरेक्ट आपण घराच्या रस्त्यावर बा. जे काम करायला ते काम तरी का आपलं कधीच होत नाही बा. बरं ते जाऊ दे आता. मी काय म्हणतो ज्यांनी आपल्याला अजून फॉलो नशिंग करेल फॉलो करून घ्या ना. फॉलो करायलाच काय लागलं तुम्हाला जाता ते फॉलोचं बटन दाबून जा बरं.